5 मार्चला पहिला प्रयोग आहे आपला आणि आता ते एवढं प्रेशर आहे. साड्या म्हणशील तर काही वेळेला माझं मी ठरवते. टीम डिसिजन असतो, फक्त काही माझा एकटीचा नसतो. हा फुल स्टॉप होता का मगाशी? हे वाक्य असं तू क्वेश्चन मार्क असलेलं का घेतलं? एक साधारण 40 नंतर प्रत्येक बाईला येणाऱ्या प्रॉब्लेम्सवर थोडाफार आपण काय म्हणूया रॅपिड फायर आहे नाही का? सॉरी घरातली कामं करत राहा. हाय हॅलो नमस्कार, मी साक्षी जाधव. स्वागत आहे मज्जा पिंकमध्ये. लाडकी विहीण योजना हे नवीन नाटक आपल्या भेटीला येते आणि आत्ता माझ्यासोबत आहे मंजिरी ताई. कशी आहेस तू? मी मस्त, तू कशी आहेस? खूप छान. नवीन नाटक येतं आहे, तू त्याची निर्मिती करते आहेस, निर्मात्याच्या टीममध्ये आहेस. कसा उत्साह आहे, कशी तयारी चालू आहे? खूपच धमाल. तयारी तर जोरदार चालली आहे, कारण 5 मार्चपासून रंगभूमीवर येत आहे. 5 मार्चला पहिला प्रयोग आहे आपला आणि आता ते एवढं प्रेशर आहे, पण वेगळी मजा असते. प्रोजेक्ट जसजसं जवळ यायला लागतं तसतसं ते प्रेशर घेण्याची पण एक वेगळी मजा आहे. सो ते आत्ता आम्ही सगळेच अनुभवतोय. आम्ही पंचशीलकडनं प्रोड्यूस करतोय, ज्या संस्थेतनं आम्ही सुशीला सुजित फिल्म बनवली होती. आता आम्ही नाटक घेऊन येतो आहे लोकांच्या भेटीला, त्याचं नाव आहे लाडकी विहीण योजना आणि आपली सगळ्यांची लाडकी कमाल अभिनेत्री निर्मिती ताई काम करते. सो मजा आहे, सगळीच धमाल आहे. येस, त्या प्रश्नाकडे मी येणारच होती की निर्मिती ताईंसोबत काम करतानाचा अनुभव कसा आहे सध्या? खूपच गोड अनुभव आहे. तू ऐकलंस ती आत्ता काय म्हटली? ती म्हटली पुष्कळ की तिने मला रोज फोन करून त्रास दिलाय, पण एक तर काही त्रास नाही झालाय. मुळात निर्मितीताईला मला फोन करून काहीतरी प्रॉब्लेम सांगावासा वाटणं हेच मला भारी वाटतंय ना, कोणाला नाही आवडणार. त्यामुळे मी तो सॉल्व्ह वगैरे केला हे काही कौतुकास्पद नाही आहे. तिचाच मोठेपणा आहे की तिला माझ्यासारख्या नवख्या मुलीला आणि इतक्या माझा काही अनुभवच नाही आहे ना, तिने मला फोन करून ते प्रॉब्लेम डिस्कस करून सॉल्व्ह केले मी, असं तिला जे वाटतंय त्याच्यासाठी तिलाच खूप धन्यवाद. तर फार गोड आहे ती, खूपच गोड आहे आणि ती इतकी प्रोजेक्टमध्ये असते, इतकी. आता सकाळी 10 ते रात्री 10 आम्ही रिहर्सल करतो, पण तिचा स्टॅमिना, तिची एनर्जी, तिची पॅशन, ती प्रत्येकाच्या स्वतःचं डायलॉग बोलताना ती प्रत्येकाच्या वाक्यावर तिचं लक्ष असतं. हा फुल स्टॉप होता का मगाशी? हे वाक्य असं तू क्वेश्चन मार्क असलेलं का घेतलं, असं त्याचं म्हणणं. असं प्रत्येकाकडे तिचं लक्ष असतं आणि प्रत्येक गोष्टीवर लक्ष असतं. तो एवढं काम करूनही आज तीच पॅशन बघून भारावून जायला होतं. म्हणजे कमालच आहे, ती कमाल आहे. एनर्जीचं म्हणशील तर तुझी एनर्जी खूप कमाल आहे. आता तू निर्मितीसुद्धा करते, घरसुद्धा सांभाळतीयस. कशा सगळ्या गोष्टी मॅनेज करतेस? हां, काही नाही ग, माझ्यासारख्या खूप आहेत आणि आज काय म्हणूया, तुला म्हणजे माझ्याशी ह्या गप्पा मारताना मला जाणून घेण्याची संधी किंवा मला जाणून देण्याची संधी मिळाली आहे, माझं नशीब आहे. अनेकांना विचारांना ती वाटायला पण येत नाही ना, म्हणजे त्यांचं कौतुकच होत नाही. दिवसभर काम करून, बाहेरचं काम करून घरी आल्यावर घर सांभाळणं हा एक अनेकांचा टास्क आहे. काही जणींना 24 तास घर सांभाळण्याचा टास्क आहे, जो मी पण गेली अनेक वर्ष सांभाळला आहे. पूर्ण घर कम्प्लीट हाऊसवाईफ होते आणि आता त्याही बाजूला आहे मी की बाहेरचं करून घर सांभाळते. तर कसरत असतेच. तुम्ही आय डोंट नो, तुम्ही काहीही म्हणा, कसरत असतेच. बाई पुरुष असं काही मला डिफरन्शिएट करायचं नाही, पण 1% का होईना ही थोडीशी स्त्रीच्या वाट्याला, कारण ना तिच्याकडनं अपेक्षा जास्त आहेत म्हणून. तर तिला आपण त्या पुरे पडतोय नाही ह्याचं एक वेगळं प्रेशर घेऊन बिचारी करत असते सगळीकडे, दोन्हीकडे, घरी पण आणि बाहेर पण. पण काय म्हणूया, ती तारेवरची कसरत आहे, ती जमली की मज्जा आहे. म्हणजे तिथे तुझ्यासारख्या निर्मातीला बघून अनेक मुलीसुद्धा ज्या रंगमंचावरती काम करत आहेत त्या पुढे येत आहेत. तर त्यांना तू काय सांगशील की कसं आपण पुढे आलं पाहिजे, कसं गाईड करशील त्यांना? खरं सांगायचं तर मी अजिबातच अगदी हंबलून सांगते की मी गाईड करण्या इतकी मी काही कोणी मोठी नाही, पण काम करत राहा. मी या हक्काने नक्की सांगू शकते. माझा धाकटा मुलगा याच क्षेत्रात काम करायला उत्सुक आहे, तो प्रयत्न करतोय, तो त्याचे काही स्ट्रगल्स करतोय. त्याला त्याची आई म्हणून मी आता उत्तर देते, मी प्रोड्युसरपेक्षाही, की करत राहा. मी रोज त्याला काय सांगते, करत राहा. या क्षेत्रात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पेशन्स आणि कष्ट करायची तयारी. या 2 गोष्टी तुमच्याकडे असतील तर आज नाही, थोडं लेट मिळेल नक्की, तुमच्या वाट्याचं तुम्हाला मिळेल नक्की. अर्थात टॅलेंट हा महत्त्वाचा भाग आहे त्याबरोबर, पण ते वाया नाही जात, ते कष्ट वाया नाही जात. काही एवढासा रोल असो, छोटा असो, मोठा असो, तो त्यातनं काही ना काहीतरी नक्की डेफिनेटली फायदा होईल असं मी त्याला नक्की सांगत असते. आणि तेच मी काय म्हणू, तरुण मुलाची एका आई या नात्याने इतर मुलींना पण सांगेन की काम करत राहा.
येस, आणि आता लवकरच वुमेन्स डे सुद्धा येतोय 8 मार्चला. तर हा दिवस एक दिवसासाठी आहे की रेग्युलरली आपण सन्मान दिला पाहिजे? तुला काय वाटतं त्याच्याबद्दल? असं मी खूप जनरलाइज नाही बोलत आहे. दिला तर पाहिजेच डेफिनेटली. पूर्ण वेळ 24 तास 12 महिने 18 काळ तो सन्मान दिला पाहिजे. पण मी म्हणून बोलते की तो पण घेऊया. तो जिथे मिळत नाही तिथनं पण घेऊया. तो कसा घ्यायचा याचं काहीतरी एक आपला एक मार्ग शोधून काढूया आणि जिथून मिळतोय त्याचा आनंदही घेऊया. सो तो दोन्ही म्हणजे काय म्हणूया अचीव कसं करायचं ह्यावर जास्त फोकस करूया. तो मिळाला पाहिजे का, कसा मिळाला पाहिजे वगैरे पेक्षा तो सन्मान मला मी कसा माझ्यापुरता विचार करून कसा मिळाला पाहिजे याचा विचार मी नक्की करते. आम्ही आता तुला ॲज अन निर्माती बघतो, बट खऱ्या आयुष्यात मंजिरीताई कशी आहे, घरात कशी असते, त्याबद्दल काय सांग? मी अशीच असते अगं. मी जशी तुला आत्ता दिसते तशीच असते. मी जराशी हायपर आहे. मी खूप काय म्हणू मल्टीटास्किंग आवडतं मला. म्हणजे मला करायलाच आवडतं. बेसिकली माझं नेचरही आहे. तर मला घरी असतानाही 10 गोष्टी करायला आवडतात. मला बाहेर असतानाही 10 गोष्टी करायला आवडतात. अर्थात त्याचे काही ॲडव्हान्टेज काही डिसॲडव्हान्टेज फेस करते मी. पण मी अशीच आहे. मी जशी आत्ता तुला दिसते मी तशीच आहे पूर्ण वेळ. एक लास्ट असं की तुझ्या ज्या साड्या असतात, तुझे जे लुक्स असतात, आमच्या मजा पिंकच्या ऑडियन्सला खूप आवडतात. तर त्याबद्दल काय सांगशील? कोण आहे तुझी स्टायलिस्ट आणि कसे तू ते सगळं मॅनेज करते? सो तुमच्या सगळ्या टीमला माझ्याकडनं खूप सारं प्रेम आणि धन्यवाद. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे स्टायलिस्ट असतात. प्रत्येक वेळेला स्टायलिस्ट असतात असंही नाही. काही वेळेला माझं मी ठरवते. पण येस काही वेळेला स्टायलिस्ट असतात आणि असं शक्यतो होत नाही. 90% असं होत नाही की कुणीतरी मला काहीतरी आणून दिलं आहे आणि मी घातलं आहे. म्हणजे कुणीतरी काहीतरी साडी आणून दिली आणि मी नेसली असं नाही होत, किंवा कपडे आणून दिलेत आणि मी घातले असं होत नाही. मी जरा बसते की असं हवं आहे असं हवं आहे असं नको आहे. सो हां, पण साड्या म्हणशील तर त्यातही मी माझे निर्णय घेते. असं शक्यतो होत नाही. पण अर्थात ते टीम डिसिजन असतो, फक्त काही माझा एकटीचा नसतो. ओके, छोटंसं रॅपिड फायर, छोटंसं फॉलोड बाय 3 टिप्स असं. ओके, हेल्दी लाईफस्टाईलसाठी 3 टिप्स काय देशील? मी काय केलं ते सांगते. ओके, घरातली कामं करते स्वतः. मला ती कामं करायला आवडतं. त्यांनी आपलं शरीर हलतं राहतं. एक साधारण 40 नंतर प्रत्येक बाईला येणाऱ्या प्रॉब्लेम्सवर थोडाफार आपण काय म्हणूया रॅपिड फायर आहे नाही का, सॉरी घरातली कामं करत राहा. सॉरी. ओके, स्किन केअर रुटीनसाठी? मी काही नाही करत स्किन केअर रुटीन वगैरे असं काही नाही आहे माझं. पण अर्थात क्लिन्झिंग, मॉइश्चरायझर आणि टोनर आणि सनस्क्रीन हे रेग्युलर मी वापरते. ओके, क्विक मेकअपसाठी? नाही काहीच नाही करत मी मेकअप वगैरे. मला आत्ता जरा काही गोष्टी कराव्याशा वाटतात असं काही फंक्शन असलं की, पण तेही मला जमतं असं नाही माझं मला. पण मला म्हणजे लिपस्टिक लावल्याशिवाय बाहेर पडता येत नाही वगैरे वगैरे असं काही नाही आहे. काही ज्या वेळेला जे असेल ते. ओके, सॉर्टेड वॉर्डरोब म्हणजे आहे का नाही? ठेवण्यासाठी काय करू शकतो? मीच ठेवत नाही. मी काय टिप देऊ? माझाच नाही आहे सॉर्टेड. ओके, लास्ट इज करिअर चेस करण्यासाठी? पॅशन. थँक्यू सो मच, खूप मजा आली तुझ्याशी गप्पा मारून.